कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव सोहळा देशासह भंडारा जिल्ह्यात सुद्धा विविध धार्मिक अनुष्ठानांनी पार पडला। राम जन्मगीत गात श्रीराम जन्मोत्सवाचा आनंद साजरा करताना भक्त दिसून आले। या प्रसंगी जिल्ह्यात विविध ठिकाणी भजन, कीर्तन, महाआरती व प्रसाद वितरण करण्यात आला। यावेळी भाविकांनी रामनामाच्या गजराने आसमंत दणाणून सोडला। भंडारा शहरातील राम मंदिर वॉर्ड स्थित श्रीराम मंदिरातही 12 वाजता जन्मोत्सव सोहळा पार पडला। यावेळी सकाळी 10 वाजतापासूनच भजन व कीर्तनाला प्रारंभ झाला। आयोजित सत्संग व महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला। यावेळी महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती। शहरात ठिकठिकाणी महाप्रसाद सरबताचे वितरण। प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव सोहळा म्हणजे भाविकांसाठी एक मोठी पर्वणीच असते। अशा पर्वणीचा आनंद साजरा करण्याच्या हेतूने अनेक भाविकांनी ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते। या महाप्रसादाचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला। या प्रसंगी ताक व सरबताचे वितरण करण्यात आले। राम जन्मोत्सव सोहळा शहरांसह ग्रामीण भागात सुद्धा जल्लोषात पार पडला आहे। रामनवमी निमित्त भंडारा शहरात राममय वातावरण दिसून आले। राम जन्म सोहळ्यानिमित्त भंडारा शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली। संपूर्ण देशासमवेत भंडारा शहरात सुद्धा रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर भंडारा रामनवमी समितीच्या तसेच सामाजिक राजकीय संघटनांनी आयोजित केलेल्या मिरवणुकीत भगवान राम यांच्या सुंदर चित्रांसह शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली। तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो, द्वार मेरे ये अभागे, आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर। रामनवमीच्या या खास उत्सवासाठी भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पोलीस अधीक्षक नुरुल हसन स्वतः संपूर्ण रामनवमी रॅली दरम्यान नागरिकांचा अभिवादन स्वीकारताना दिसून आले। शोभायात्रेची सुरुवात शास्त्री चौकातून होत गांधी चौक तसेच पोस्ट ऑफिस स्क्वेअर होत ही मिरवणूक संपर्क शहरातून खाम तलाव चौकात संपली। श्रीराम प्रभूंच्या शोभायात्रा व मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण भंडारा शहर रस्त्यावर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मिरवणुकीदरम्यान अनेक सामाजिक राजकीय संघटनांनी प्रभू राम यांचे सुंदर चित्र शोभायात्रेच्या माध्यमातून सादर केले। रामनवमीच्या रॅलीत जिल्ह्यातील सर्व राजकीय नेते, सामाजिक क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते। यामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, डॉक्टर गोपाल व्यास, लक्ष हॉस्पिटलचे संस्थापक पूर्व खासदार सुनील मेंढे, धनराज साठवणे यांच्यासह अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।